रात्रीच्या वेळेत चिपळूणच्या घाटाक आमची बस लागली आणि अचानक गाडयेचो टायरच पंक्चर झालो. टायर काढूसाठी ड्रायव्हर आणि क्लीनर खाली उतारले आणि तेवढ्यात माझं लक्ष खिडकीच्या बाहेर गेलो आणि तेव्हा माका थंय जा काय दिसलं ता बघून माझे डोळे उघडेच पडले. मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज मी तुमच्यासाठी आपलेच एक सबस्क्रायबर राहुल यांनी पाठवलेलो एक सत्य अनुभव घेऊन इलेलो असाय. चिपळूणच्या घाटात रात्री एसटीसून इलेलो एक भयंकर अनुभव तिने आपल्याक पाठवल्याने असा. तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर असेच भूतांची गोष्टी ऐकूसाठी या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूया आपल्या आजच्या या भयंकर अनुभवाकडे. मी राहुल. वारंगी या गावात आमचं बालपण गेला होता. संपूर्ण शिक्षण आमच्या गावातच झाला. पण आजचा जो अनुभव तो माझ्या भावासोबत घडलो होतो. त्याचं नाव होतं समीर. 10वी शिकल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी पुण्यात गेलो होतो आणि थंय त्यांनी चांगली नोकरीसुद्धा शोधल्यान तो एका सॉफ्टवेअर कंपनीत कामाक लागलो होतो. तर त्यांनीच यो अनुभव माका सांगितल्यान. आता काय झालं तर मी तुमका सांगतोय. तो कंपनीत थंय कामाक असल्यामुळे त्याचं सारखा काय गावाकडे येणं जाणं व्हायचं नाही. पण जेव्हा कधी एखादं सण वगैरे येलो म्हणजे दिवाळी म्हणा, चतुर्थी किंवा मे महिनो तर अशा सुट्टींमध्ये तो आपल्या गावाकडे यायचो. पण ह्यो अनुभव तेका नवीनच कामाक लागलेलो असताना इलेलो. नवीन असल्यामुळे एका जास्त सुट्टे भेटत नाही होते आणि गणपती चतुर्थी म्हटली की गावाकडे तर मोठं सण असता. सगळे गावाकडे येतात त्यामुळे त्याची इच्छा होती की गावाकडे यायचा. पण ह्यो कामाक नवीन लागलेलो असल्यामुळे तेका सुट्टी गावताना कठीण होती. ज्यामुळे त्याचं येणं निश्चित नाही होतं. त्यामुळे तिने काय तिकीट वगैरे काढूक नाही. त्यांनी बॉसका सांगितलेल्यान की माका जाऊचं हा. पण बॉस बोललेलो सुट्टी देऊचा आता मी तुका सांगूक शकत नाही. त्यामुळे निश्चित सुट्टी नसल्यामुळे तो जरा नाराजच होतो. पण खरोखरच गणपतीच्या मनात असला की सुट्टीही गावतात. पण त्याचं असं झालं की गणपतीच्या आदल्याच दिवशी बॉसने त्याला सुट्टी दिल्यान पण ह्याच्याकडे तिकीट नाही होती. ज्यामुळे तो लगेचच जवळच्या बसस्थानकावर गेलो आणि थंय खयची बस वगैरे गावता काय बघूक लागलो. पण गणपतीचे दिवस म्हटल्यावर गर्दी अमाप असतं. सगळे एसटे भरले होते. ज्यामुळे एवढा उभा राहून जाणं तर शक्यच नाही. म्हणून तो खयची अशी दुसरी एसटी वगैरे हा काय याची चौकशी करूक लागलो. तेव्हा तेका एक खाजगी बस म्हणजे आपण ट्रॅव्हल्स म्हणतो तशी काहीशी तेका गावली. पण ती गावच्या दिशेने जाणारी आणि रिकामी होती आणि एका अनायासे ती गावली. ज्यामुळे तो लगेचच कसलो विचार न करता त्या ट्रॅव्हलरमध्ये बसलो. त्याच्यासोबत अजून 4-5 जण होते. म्हणजे ती ट्रॅव्हलर कोणाक तरी ते सोडू केलेली आणि जाताना रिकामीच जाणार होती. तर त्या ड्रायव्हरने रिकामी सीट घेऊन जाण्यापेक्षा थोडे भरून नेऊया म्हणून तो सीट घेऊन जायत होतो आणि नेमकी तेका ती गाडी गावली. मग तो लगेचच त्या ट्रॅव्हलरमध्ये बसलो आणि गावाकडे येऊक निघालो. रात्रीची वेळ होती. साधारण 11:30 वगैरे वाजले असतील. 11:30च्या दरम्यान त्यांनी पुन्हा सोडल्यानी आणि ते गावाकडे येऊक निघाले. संपूर्ण प्रवास ह्यो रात्रीचं होतं. याचं जेवण वगैरे तर झालेला त्यामुळे एका काय तसं प्रश्न नाही. ट्रॅव्हलर तशी रिकामीच होती त्यामुळे तेका खय गावात त्या सीटवर तो जाऊन बसलो. एका विंडोच्याच बाजूक त्याने एक सीट बघितल्यान आणि तो आपलं थंय बसलो. त्याच्यासोबत अजून 4 ते 5च सीटी होते. बाकी तशी ट्रॅव्हलर पूर्ण रिकामी आणि पुढे ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या सीटवर क्लीनर असे काहीशे त्या ट्रॅव्हलरमध्ये लोक होती. आणि बघता बघता रात्री 2:30च्या दरम्यान त्यांची ट्रॅव्हलर चिपळूणच्या घाटाक लागली. संपूर्ण घनदाट अरण्य. रात्रीची वेळ असल्यामुळे संपूर्ण किनाट काळोख आणि वाहनांची संख्यासुद्धा खूप कमी झाली होती. आणि त्यात पावसाचे दिवस ज्यामुळे अधूनमधून पावसाचे सरीसुद्धा येत होते. गणपतीक मरणाचं तेव्हा पाऊस होतो. इतकं सहसा कधी लागत नाही. पण त्या दिवशी डोळे ढाकून पाऊस पडा.
ज्यामुळे सगळे खिडके बिडके बंद केल्याने होते. पण ती ट्रॅव्हलर थोडी जुनी असल्यामुळे खिडकी बंद करून सुद्धा पाणी आतमध्ये येत होतं. पण त्याच परिस्थितीत कसं तरी समीर आपलं बसन काचेसून बाहेर बघत होतो. त्याका झोप काय लागा नाही, कारण तो आपलं म्हणा की बरा झाला, साधी का होईना पण गाडी तरी गावली, नाहीतर गावाकडे हो कायच पर्याय नाही होतो. आणि गणपतीक गावाक जाताना लोक कसलो विचार करत नाही. समीर म्हणालो की काय 7-8 तासांचाच प्रश्न हा, आपण सकाळपर्यंत आरामात पोचू अशा हिशोबान तो आपलं गाडीत बसान होतो. पण जशी यांची ती गाडी चिपळूणच्या घाटाक लागतं तसा काय तर वातावरणच बदललं. अचानक गारू होतो तो एकदमच वाढलो. बाहेर पाऊस असून सुद्धा गाडीत एवढा काय थंड होत नाही होता. पण अचानक तो गारवा वाढलो आणि गाडीच्या आतली थंडी सुद्धा वाढाक लागली. आणि ह्यो काय तयारी निलो नाही होतो. बाकीच्यांकडे शाली बिली होते पण ह्याच्याकडे काय नाही, ज्यामुळे आपल्या हाताची घडी घालून त्या ट्रॅव्हलरमध्ये बसान होतो. आणि तेवढ्यात अचानक कसलो तरी आवाज झालो आणि मगातपासून भरधाव वेगान धावणारी त्यांची ती ट्रॅव्हलर बाजूक जाऊन थांबली. तसं समीर वाकान पुढे बघूक लागलो की नेमका काय झाला. बाकी खयचे गाडी तर दिसत नाही होते आणि आजूबाजूचे जे प्रवासी होते ते तर गाढ झोपलेले. तेवढ्यात ड्रायव्हरने आपलं दरवाजा उघडल्यान आणि तो खाली उतराक लागलो आणि त्याच्यासोबतच त्याचं क्लीनरसुद्धा खाली उतारलो आणि ते दोघजण आपापसात काहीतरी बडबडा होते. बाहेर पाऊस असल्यामुळे त्या दोघांनी छत्रे घेतल्याने होते आणि छत्रे घेऊन ते खाली उतरले. ड्रायव्हरच्या हातात बॅटरी होती आणि तो बॅटरी गाडीच्या खाली मारून बघूक लागलो. आणि समीर आपलं खिडकेसून त्यांका बघित होतो की नेमके काय करतात. त्यांची ती ट्रॅव्हलर होती. त्या ट्रॅव्हलरचं ड्रायव्हरच्या साईडचं टायर पंक्चर झालेलो आणि तो पूर्ण त्या टायराची हवा गेली होती. समीर का कळाला की गाडीचं टायर पंक्चर झालं आणि आता एवढ्या पावसात ते आता टायर कसे बदलतले काय कळत नाही होतं. पण टायर तर बदलणं भाग होता, कारण रात्रभर काय ते थांबूक शकत नाही होते. पण त्या ट्रॅव्हलरवाल्याकडे स्टेपनी होती. त्यांनी पटकन मागची स्टेपनी काढूक घेतल्यान आणि समीर आपलं काचेसूनच ते काय करतात त्या बघत होतो. जवळजवळ 10-15 मिनटं त्यांचं तो टायर काढूकच गेलो. त्यात ह्यो धोधो पडणारो पाऊस, ज्यामुळे त्यांना अजूनच त्रास होत होतो. तशी समीरने खिडकी थोडी उघडल्यान आणि ते बाहेर वाकान काय करतात त्या बघूक लागलो. जसं तो खिडकी उघडून बघता तर बाहेर पूर्ण चिखल झालेलो. पण पावसाची सर थोडी कमी झाल्यामुळे एवढा पाणी का आतमध्ये येत नाही होता. पण बाहेरच्या जंगली प्राण्यांचा आवाज, बेडूक, रातकिडे मोठमोठ्याने आरडत होते. जणू संपूर्ण जंगलातले रातकिडे एकाच ठिकाणी इले असतील असा काहीसा ते वातावरण झालं होतं. आणि तेवढ्यात समीर का लघवीक झाला. गाडीत बसल्यापासून तो काय लघवीक गेलो नाही होतो. त्यामुळे त्यांनी म्हटल्यान की आता हे टायर बदलतच, तोपर्यंत पटकन आपण बाजूक जाऊन येऊया असो काहीसो विचार करून त्यांनी बॅगेसून एक छत्री काढल्यान आणि तो हळूहळू ट्रॅव्हलर्सून खाली उतराक लागलो. बघता बघता तो ट्रॅव्हलरच्या खाली उतारलो. तेवढ्या ड्रायव्हरचं लक्ष त्याच्याकडे गेलो. तसं तो म्हणालो काय आला, काय चाललास. तेव्हा त्यांनी सांगितल्यान की मी पटकन लघवी करून येतोय. पण त्यावर ड्रायव्हर जा काय बोललो तर ऐकन समीर जरा घाबरलो. कारण ते म्हणाले की एक काम करा, आता जाऊ नको खय, आता गाडीतच बसा, पुढे गेल्यानंतर मी काहीतरी गाडी थांबवतोय. समीर का समजला नाही. तसा पण टायर बदलूक तर वेळ लागणार होतो, तोपर्यंत मी लघवी करून येतोय असं त्याच्या मनात होतं. पण त्या ड्रायव्हरान एका लघवी करू काय देऊक नाही. आणि त्या कशाक त्या समीर का समजला नाही. तिने एकदा दोनदा ते का विचारल्यानसुद्धा. पण तो ड्रायव्हर म्हणालो मग तुमका काय तर मी सांगतोय, तुम्ही आधी गाडीत जाऊन बसा असा तो जरा जबरदस्तीच बोललो. तसं समीर परत गाडीच्या आतमध्ये येऊन बसलो. ते का कळत नाही होतं की हे असे कशाक वागतात. आणि एकंदरीत त्या दोघोल्यांकडे बघून असं वाटत होतं की हे जरा घाबरले आहेत. पण समीरने याआधी रात्रीचे जास्त प्रवास कधी करूक नाही होते आणि तो रस्तोसुद्धा त्याच्यासाठी तसं नवीनच होतो. समीर परत आपल्या जागेवर येऊन बसलो आणि काचेसून तो त्यांच्याकडेच बघत होतो. आणि तेवढ्यात काय झालं काय माहिती, ते का एका बाजूच्या झाडी असून कसली तरी हालचाल जाणवली. तसं तो आपलं त्या दिशेने बघूक लागलो तर तेव्हा ते का स्पष्ट रस्त्याच्या कडेच्या झाडीकडे एक कोणतरी माणूस
त्या भर पावसात भिजत उभं असलेलं दिसाक लागलं. समीर एका क्षणासाठी घाबरलो. तेका कळत नाही होतं की एवढ्या रात्री कोण थंय उभ्या आणि आपण पावसात कशाक उभ्या. समीरका वाटलं की कसलं तरी झाडबीड असत, पण जेव्हा तो नीट निरखून बघूक लागलो तर तो एक माणूसच होतो आणि एक एक पाऊल तो गाडीच्या दिशेने टाकत होतो. आणि त्याचा आता चालना बघून समीरका जरा संशय इलो की हो नेमको हा कोण. तेका पहिल्यांदा वाटलं की चोर वगैरे असत, म्हणून त्यांनी म्हटल्यान की ड्रायव्हराक सावध करू कया. म्हणून तो खिडकीसूनच मोठमोठ्यान आवाज देऊक लागलो, ओ ड्रायव्हर, ओ ड्रायव्हर. तेवढ्यात ड्रायव्हर काका ह्याच्या खिडकीकडे इले आणि म्हणाक लागले, काय हो काय आला, कशा कारडतास. तेव्हा समीरने सांगितल्यान, अहो इतर मागे कोणतरी एक माणूस उभा, तो चोर वगैरे असत, तुम्ही सावध राहा. ड्रायव्हरने जेव्हा समीरची वाक्य ऐकल्यान तेव्हा तो एका क्षणासाठी हातारलो. तेका समजला की काहीतरी हा भयंकरा किंवा तेका त्या जागेविषयी समीरपेक्षा जास्त माहिती होती. त्याने कायच रिॲक्शन देऊक नाही. तो म्हणालो, ठीक आहे, तुम्ही खिडकी लावून घेवा, आम्ही लगेचच गाडी चालू करतो. असा म्हणून तो ड्रायव्हर पळत पळत क्लिनरकडे गेलो आणि तेका सांगितल्यान की लवकर चाक लाव, आपल्याक लवकर येणं जाऊ कया. समीरका काय हे नेमके करतात त्याच कळत नाही होता. पुढच्या 5 मिनिटातच त्या दोघांनी कसं तरी तो टायर फिरवल्याने आणि लावल्याने आणि जी स्टेपनी होती ती गाडीच्या मागे न लावता क्लीनर आपल्या हातातच घेऊन तो गाडीत चढलो. शक्यतो असं कोण करत नाही. मागे स्टेपनीचं टायर लावूक जागा असता, पण ते गाडीच्या मागे जाऊक काय तयार नाही. ते तसेच पळत पळत गाडीत बसले आणि कसलोच विचार न करता त्यांनी गाडी थैसून पळवल्याने मग त्या ड्रायव्हरान गाडी थांबवल्यानच नाही. आणि समीर आपलं काचेसूनच बाहेर बघत होतो. तेका माहिती नाही की हा काय नेमका घडता, तो माणूस कोण असत आणि तुमका खोटा वाटत, पण त्या दिवशी रात्री समीरने एक नाही जवळजवळ 7-8 माणसांका रस्त्याच्या कडेक त्या जंगली भागात उभा असलेला बघितल्यान. पण त्या भर पावसात एका बाईन तर आपल्या हातात एक कंदीलसुद्धा पकडल्यान होतो आणि तो पेटासुद्धा होतो. पिवळं पिवळं प्रकाश त्यांनी स्पष्ट त्या जंगलात बघितल्यान. आणि शक्यतो कंदील वगैरे पावसात पेटत नाही, पण ते भर पावसात पेटणारे कंदील हातात पकडून त्यांनी त्या बाईक बघितल्या नव्हता. आणि ह्यो नेमको काय प्रकार हा तो समीरका समजानाय. मग कशी बशी गाडी 1-1.5 तासान थांबली. ड्रायव्हरने एका चायच्या टपरीवर ती गाडी थांबवल्या नव्हती. तसं समीर पटकन खाली उतरलो. बाकी कोणाकच जागमाग नाही, सगळे शांत झोपले होते. ड्रायव्हर आणि क्लीनर चाय पिऊसाठी त्या टपरीवर गेले, तसं समीरसुद्धा थंय गेलो. आणि तेव्हा तो तेंका म्हणालो की हो काय झाला आणि रात्रीची ह्या गावात काही माणसं वगैरे फिरतात काय. तसा या नाया, तुम्ही जसं विचार करतास तशी ही जागा नाया. तुमका जा काय दिसलं ता खरा नाही होता. ड्रायव्हराची ती वाक्य ऐकून समीरका काहीच कळालाच नाही. तो म्हणालो, काय नेमका बोलतास तुम्ही. तेव्हा ड्रायव्हरने स्पष्ट सांगितल्यान की आपण ज्या घाटावर होतो ना तो रस्तच बरो नया. थंय कित्येक जणांचे अपघात झाले आहेत, ज्यामुळे रात्रीचं थंयसून प्रवास करत असताना अशी बरीचशी माणसं रस्त्यात गावतात, पण चुकानं गाडी थांबवची नसता. आमचं नशीब चांगला होता म्हणून आमका काय झाला नाही, नाहीतर त्या ठिकाणी गाडीच्या खाली उतरायची हिंमत सहसा खयचो ड्रायव्हर करत नाही. पण तेव्हा आमच्याकडे अजून काही पर्याय नाही होतो. पण तरी देखील खाली उतरान आमच्या डोक्यात सतत देवाच्या नावाचं धाव चालू होतं. अशा ठिकाणी जरा जरी चूक झाली तरी संपूर्ण जीवन उद्ध्वस्त होऊन जाऊ शकता, इतकी भयानक ती जागा असा. आणि त्यानंतर जा काय त्या ड्रायव्हरान सांगितल्यान त्याच्या जीवनातलो एक अनुभव त्यांनी समीरका सांगितल्यान. आणि ता ऐकल्यानंतर समीरची तर बोबडीच वळली. तो ड्रायव्हर सांगा होतो की 5-6 वर्षापूर्वीच तो असंच गाडी घेऊन मागे येत होतो. तेव्हा संपूर्ण गाडी रिकामी होती आणि तेव्हा क्लीनर बिनरसुद्धा कोण नाही, मी एकटोच होतोय. आणि ह्याच घाटाच्या रस्त्यात रात्री माका एक म्हातारी बाई दिसली. मी म्हणालोय की कोण म्हातारी हा. तरी रात्रीचे 2:30 वगैरे झाले असतील आणि ती बरोबर रस्त्याच्या कडेकच उभी होती आणि दांडो लावत लावत पुढे पुढे चला होती.
मी गाडयेचो वेग कमी केलंय, कारण माका तेव्हा कायच माहिती नाही होतं. आणि अक्षरशः मी जसं त्या म्हातारीच्या जवळ जाऊन पोचतोय तशी ती हळूहळू चालणारी म्हातारी इतक्या जलद चलाक लागली की जवळजवळ माझ्या गाडीचं वेग 50-60च्या आसपास होतो. त्या वेगान ती म्हातारी माझ्या गाडीच्या पुढे धावा. म्हणजे ती दांडो आपटत माझ्या गाडीच्या पुढे इतक्या वेगान चला की माझी गाडी एक ती पुढे जाऊकच देईनाय. जेव्हा मी तो प्रकार बघितलंय तेव्हा अक्षरशः संपूर्ण घामान भिजलंय. असं होणं तर शक्यच नाही. खयची अशी म्हातारी एवढ्या जलद चलाक शकता. 60-70च्या वेगान मी घाबरान गाडीचं वेगसुद्धा वाढवलंय, पण जेवढं मी वेग वाढवतोय तेवढी ती म्हातारी माझ्या गाडीच्या पुढे धावाक लागली. अक्षरशः माका तेव्हा माझं मरण दिसलं. मी लगेचच देवाक घराणा घातलंय. हनुमान चालिसा मी पटकन मनाक घेतलंय. आणि त्यानंतर जवळजवळ 5-6 मिनिटांनी ती माझ्या गाडीच्या समोर धावणारी म्हातारी क्षणात खय बाजूक गेली आणि नाहीशी झाली. पण तो जो काय प्रकार होतो तो भोताटकेचंच होतो. पण माझं नशीब चांगलं म्हणून माझ्यासोबत तेव्हा काय घडलं नाही. पण त्या सगळ्या प्रकारानंतर मी चुकांसुद्धा एकटो ह्या रस्त्यानं कधी प्रवास करूक नाही. नेहमी मी माझ्यासोबत क्लीनर ठेवतोय. ह्यो अनुभव स्वतः त्या ड्रायव्हरान घेतल्या नव्हतो. आणि या सगळं ऐकल्यानंतर समीरची मात्र चांगली तणतणली. तो प्रचंड घाबरलो होतो आणि त्यांनी स्वतः 7-8 माणसं रस्त्याच्या कडेक बघितल्या नव्हती. तेव्हा तेका समजलं की हो किती भयंकर प्रकार होतो तो. मग त्यानंतर 10-1 मिनिटातच ते परत ट्रॅव्हलरमध्ये बसले आणि गावाकडे इले. सकाळी समीर गावाकडे येऊन पोचलो. गावाकडे येताच घरचे तर आनंदी झाले, पण जेव्हा समीरने ह्यो घडलेलो प्रकार घराकडे सांगितल्यान तेव्हा ते प्रचंड घाबरले आणि लगेचच समीरच्या आईन देवाऱ्यात नेल्यान आणि त्याची विभूती डोक्याक लावल्यान, जेणेकरून तेका काय त्रास होऊ नये. पण तो गाडीत असल्यामुळे तेका काय झाला नाही. त्यावेळी जर चुकान जरी तो लघवीसाठी बाजूक गेलो असतो तर त्याच्यासोबत काय घडलं असता हे चुकून विचार देखील करू शकत नाही. आणि तेका त्या जागेविषयी काय माहिती नाही होती. पण त्या ड्रायव्हरान तेका अडवल्यान आणि खंय जाऊ नको म्हणून सांगितल्यान, म्हणून तो वाचलो. नाहीतर समीरची वेळच इली होती. पण त्या ड्रायव्हरान तेका थोडक्यात थांबवल्यान. समीरका जेव्हा या सगळा कळाला तेव्हा मात्र त्यांनी म्हटल्यान की धुवायसाठी वाटावलंय. तेव्हा तेका त्या सगळ्या परिस्थितीची चांगली जाणीव झाली. पण नशिबान तेका पुढे काय त्रास झालो नाही. सगळा काही एकदम व्यवस्थित होता. तर असो काहीसो होतो आपल्या एका सबस्क्रायबरांनी पाठवलेलो त्यांच्या भावाचो एक सत्य अनुभव. तुमका ह्यो कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमच्याकडे सुद्धा असे काही अनुभव असतील तर त्या व्हॉट्सॲप नंबरवर माका नक्की पाठवा. आणि ही गोष्ट आवडली असत तर नक्की लाईक करा. आणि या चॅनल सबस्क्राईब करूक नशाल तर नक्की सबस्क्राईब करून टाका. चला तर मग लवकरच भेटाया असंच काहीसो भयंकर अनुभव घेऊन शुक्रवारी ठीक रात्री 10:30 वाजता.